नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण अतिशय खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत उडीद वडे कसे करायचे हे बघणार आहोत। उडीद वडे अगदी हलके फुलके कुरकुरीत होण्यासाठी डाळ किती वेळ भिजवायची, ती कशी वाटायची हे अगदी व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। उडीद वडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला उडदाची डाळ भिजायला घालायची आहे। यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहे आणि ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळींना भरपूर स्टार्च असतं, त्याच्यामुळे आपल्याला डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या। कोणत्याही डाळी असो त्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतरच वापरायच्या। 1 वाटी उडदाची डाळ मी भांड्यामध्ये घेतलेली आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून डाळ स्वच्छ धुवून घेऊया। डाळ धुतल्यानंतर आपल्याला ती 5 ते 6 तास भिजत ठेवायची आहे। रात्रभर भिजत ठेवायची असेल तरी तुम्ही ठेवू शकता, पण त्याची एवढी गरज नाहीये। आपण 5 ते 6 तास डाळ भिजवली तरीही ती चांगली भिजते। 3 वेळा पाणी टाकून डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण डाळ भिजत ठेवण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकूया। डाळीच्या वरती 1.5 ते 2 इंच पाणी येईल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे, कारण डाळ पाणी शोषून घेते आणि ती फुलते, त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचं। आता झाकण ठेवलेलं आहे आणि 6 तासानंतर आता आपण बघणार आहोत। बघा, डाळ अगदी छान फुलली आहे, पाणी शोषून घेतलेलं आहे डाळीने। आणि आता आपण ही डाळ बारीक वाटून घेणार आहोत। जास्त बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला आणि खूप ओबडधोबडही नाही ठेवायची, मध्यम अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। डाळीतलं पाणी फेकून नाही द्यायचं, तेच पाणी आपण वापरणार आहोत। पाणी जास्त टाकायचं नाही, पण अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकलं तरी हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे। सगळ्यात आधी पाणी निथळून काढलं आणि डाळ फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे। आधी आपण डाळ फिरून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। डाळ बारीक करताना जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं लागलं तरच पाणी टाकायचं आहे। बरेच जण काय करतात, उडदाचे वडे करताना उडीद डाळ बारीक करताना त्याच्यामध्ये खूप पाणी टाकतात आणि त्याच्यामुळे डाळ नीट बारीक होत नाही। काही डाळ तशीच राहते, काही डाळ बारीक होते। त्याच्यामुळे उडदाची डाळ बारीक करताना त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं। पहिल्यांदा आधी डाळ फिरून घ्यायची मिक्सरमध्ये आणि लागेल तसंच थोडं थोडं पाणी टाकायचं। सर्व डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे। आता आपण ही मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता डाळ वाटून झालेली आहे। अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी फक्त मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, जास्त पाणी अजिबातच टाकलेलं नाहीये। डाळ बारीक करताना जास्त पाणी नाही टाकायचं, तरच उडीद वडे हे कुरकुरीत होतात। आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डाळ बारीक करायची आहे। अगदीच मऊ पेस्टही नाही केलेली आणि खूप ओबडधोबडही नाही ठेवलेली, अशी ही डाळ आपल्याला बारीक करायची आहे। आता ही बारीक केलेली उडदाची डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि नेहमी उडीद वडे करताना 5 ते 6 तासच डाळ भिजवायचा। रात्रभर डाळ भिजवली ना तर त्याचा वास सुद्धा येतो आणि ती चिकटही होते। त्याच्यामुळे ना 5 ते 6 तासच आपण उडदाची डाळ भिजवायची आणि ती बारीक करायची। वाटलेली उडदाची डाळ मी भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि हाफ टीस्पून सोडा टाकूया। सोडा ही अगदी थोडासाच टाकायचा आहे। सोडा ऍक्टिव्ह होण्यासाठी याच्यावरती चमचाभर पाणी टाकूया आणि थोडेसे जिरे टाकणार आहे मी। डाळ मिक्सरमध्ये वाटतानाच मला पाहिजे तेवढं पाणी मी याच्यामध्ये टाकलं होतं, म्हणजे जास्त नाही टाकलं, अगदी थोडंसंच 3 ते 4 चमचे पाणी टाकून ही डाळ वाटलेली आहे। अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे, जास्त पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही असायला नको। आता ही डाळ चांगली फेटून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटे डाळ फेटायची, म्हणजे याच्यामध्ये हवा येते, डाळ चांगली फुलते आणि त्यामुळेच उडीद वडे हे अगदी हलके फुलके होतात, खुसखुशीत होतात। डाळ चांगली फेटून घेतलेली आहे मी आणि किती हलकी फुलकी झालेली आहे बघितलं ना। आता आपण याचे वडे करून घेऊया। मी लहान लहान साईजचेच वडे करणार आहे, छोटे छोटे उडीद वडे करणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठे सुद्धा वडे करू शकता, पण मी इथे लहान साईजचे उडीद वडे करणार आहे। आणि उडीद वडे तुम्ही 3 प्रकारे खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता, दही वडा सुद्धा खाऊ शकता आणि उडीद वडा सांबर, उडीद वडा चटणी सुद्धा खाऊ शकता। त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीचे वडे करायचे असतील तसे करा आणि ह्याच मिश्रणाचे होतात। अशाच पद्धतीने डाळ भिजवून घ्या, वाटून घ्या आणि याच मिश्रणाचे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उडीद वडे करू शकतो। मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की याच मिश्रणाचे मी वेगवेगळ्या पद्धतीचे उडीद वडे केले आणि ते आपण वेगवेगळ्या चवीने खाल्ले, तेही आपण पुढे बघणार आहोत। आता उडीद वडे तळताना एक टीप लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही। तेल गरम झाल्यानंतर उडीद वडे आपण तेलामध्ये टाकले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची, तरच उडीद वडे हे कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात। तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवून उडीद वडे तळले तर आतली डाळ कच्ची राहते, बाहेरूनच फक्त वडे तळले जातात। त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे।
उडीद वडे तळताना वेळ मात्र भरपूर द्यावा लागतो. अजिबात घाई करायची नाही. अगदी सावकाश हे वडे तळायचे, तरच ते कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात आणि आतून कच्चे राहत नाही. नाही तर बऱ्याच जणांचं असं होतं की बाहेरून उडीद वडा कुरकुरीत दिसतो पण आतमध्ये डाळ कच्चीच राहते. तसं व्हायला नको, म्हणून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवत अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे उडीद वडे तळून घ्यायचे. आणि तुम्ही इथे बघू शकता, दिसतानाच दिसतायत ना की उडीद वडे किती कुरकुरीत झालेले आहेत. अगदी व्यवस्थितपणे आपण वेळ लावून हे तळून घेतलेले आहेत आणि पीठही हलकं फुलकं करून घेतल्यामुळे उडीद वडे दिसायलाच किती खुसखुशीत आणि कुरकुरीत दिसत आहेत. तर तुम्ही सुद्धा आपल्या घरी या पद्धतीने उडीद वडे बनवा. डाळ किती वेळ भिजवायची, कशी वाटायची, ती फेटून घ्यायची, हे मी अगदी व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ना. तर याच पद्धतीने तुम्ही उडीद वडे बनवा आणि मग बघा, तुम्ही बनवलेले उडीद वडे सुद्धा अगदी खुसखुशीत कुरकुरीत होणार आहेत. तुम्ही बघा, आतून सुद्धा उडीद वडे अजिबात कच्चे राहिलेले नाहीयेत, अगदी मस्त फ्लफी झालेले आहेत. हे उडीद वडे तुम्ही चटणी बरोबर खा, दही बरोबर खा किंवा सांबर बरोबर खा. मी या तिन्ही बरोबर खाल्ले. अगदी वेगवेगळ्या चवीचे उडीद वडे मी बनवले आणि खाल्ले. तुम्ही सुद्धा बनवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी साधी सोपी उडीद वड्याची रेसिपी मिळेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळणार आहे. छोटे छोटे उडीद वडे कसे केले हे मी तुम्हाला दाखवले. आता मोठ्या साईजचे उडीद वडे सुद्धा मी याच पिठाचे केलेले आहेत. ते कसे ते पुढे बघूया.